उनके जो सहकारी है उनको ही स्टेज पर निमंत्रित करता हूँ। नूरी साहेब तुम्ही पण या, तुम्हाला कसं विसरणार आम्ही, सबसे पीछे खड़ा है। कुलदीप आजा, ऊपर आजा। बाबा मी चिखलकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रहार संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री हितेश जाधव यांना पुष्पहार, शाल आणि श्रीफळ द्यावं आणि त्यांचं स्वागत करावं। दादा खूप खूप धन्यवाद। दोन शब्द मार्गदर्शन करावं। माझे दोन शब्द महत्त्वाचे नाही, तुमचा कार्यक्रम हा महत्त्वाचा आहे। पण एवढं नक्की सांगेन की आज जे रश्मी गार्डन तर्फे तुम्ही जे आम्हाला बोलवलात आणि जो मान सन्मान दिलात त्यामुळे खरंच तुमचं मनपूर्वक आभार। तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या। तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवतील तेव्हा तेव्हा आम्ही येत जाऊ आणि आम्हाला त्या येण्याचा आनंद जेव्हा असेल, ज्यावेळेस तुमचे काही अडीअडचणी असतील किंवा समस्या असतील आणि ते जेव्हा आम्ही सोडवू त्यावेळेस त्याहून जास्त आनंद आम्हाला होईल। त्यामुळे खरंच तुमचं प्रेम असंच असू द्या। आम्ही तुमच्या जोडीला आणि तुम्ही एकत्रपणे राहा। किती काही झालं तरी ही एकता फार महत्त्वाची आहे, त्यामुळे अशीच एकता तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये राहू द्या, एवढं मी नक्की सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कसं आहे, हितेश आपला मित्रही आहे आणि एक राजकारणी म्हणून मी त्याला एक विनंती करेन की सध्या सत्ताधारी पक्षांपेक्षा विरोधाची तलवार जास्त धारदार असते, बरोबर आहे की नाही? तर एक विनंती अशी आहे की सध्या शहरामध्ये डासांचा त्रास खूप जास्त आहे। वसई विरार महानगरपालिका दर दिवशी 3 कोटी रुपये डासांवरती खर्च करते, परंतु आज आणि डेंग्यू मलेरियाचे रुग्ण लपवले जातात। तर यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन आमच्यासारख्या सामान्य लोकांना की याच्यात काय चाललंय आणि किती चांगली सुविधा देऊ शकते एखादी महानगरपालिका, याच्यामध्ये तुम्ही काम करावं अशी एवढी विनंती आहे। नक्की त्याची ऑलरेडी आपण दखल घेतलेली आहे आणि तुम्हाला याचा निकाली आम्ही मिळवून देऊ। आम्ही नुसतं भाषण करत नाही तर काम करून दाखवतो आणि तुम्हाला आम्ही दाखवून देऊ काम करून। धन्यवाद। धन्यवाद साहेब।